नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लाडक्या बाप्पाचे जल्लोषी स्वागत करून 10 दिवस पूजा केल्यानंतर आता उद्या मंगळवारी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चालते. मिरवणुकीमध्ये शहर परिसरातील 350हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होतात. विसर्जन बंदोबस्तासाठी तब्बल 3000 पोलिसांचा फौज फाटा तैनात असणार आहे. त्याचबरोबर भाविकांसाठी ठिकठिकाणी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आल्या असून विसर्जनासाठी कपिलेश्वर आणि कपिलतीर्थ तलाव सज्ज झाले आहेत. 1.5 दिवस, 5 आणि 7 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आता समस्त बेळगावकरांच्या नजरा उद्या मंगळवारी होणाऱ्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीकडे लागल्या आहेत. हा शतकोत्तर परंपरा लाभलेला ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी व बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत असून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. श्री विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी तब्बल 3000हून अधिक पोलीस सज्ज झाले आहेत. त्यासाठी पोलीस अधीक्षक दर्जाचे 4 अधिकारी, पोलीस उपअधीक्षक दर्जाचे 30, पोलीस निरीक्षक दर्जाचे 17 अधिकारी तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 3000 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. मिरवणूक मार्ग आणि विसर्जन तलाव अशा आवश्यक सर्व ठिकाणी 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुणे ते हुबळी वंदे भारत रेल्वेचा आज सोमवारी शुभारंभ होत आहे. काही वेळापूर्वी वंदे भारत पुण्याहून हुबळीकडे निघाली आहे. ही वंदे भारत रात्री 8:30 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. वंदे भारत स्वागतासाठी बेळगाव रेल्वे स्थानकावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांच्यासह पालकमंत्री सतीश जारकिहोळी, खासदार, आमदार, वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. वंदे भारत आगमनानिमित्त रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. अनंत चतुर्दशीला श्री गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. पण बेळगावातील गर्दी लक्षात घेता आता तुम्हाला बाप्पाचे दर्शन लाईव्ह घेता येणार आहे. तरुण भारतच्या युजर्सना देशभरात कुठूनही सार्वजनिक गणेशाचे विसर्जन थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. यासाठी आपणाला YouTubeवर तरुण भारत पेजवर गणेश विसर्जन 2024 असे सर्च करायचं आहे. मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप अशा साधनांवर घरी बसून या उत्सवाच्या समारंभात सहभागी होऊ शकता. गणेशोत्सवादरम्यान काल रविवारी सायंकाळी शनिवार खोट बेळगाव येथे एका बेघर व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नगरसेवक शंकर पाटील यांना मिळाली. मात्र गणेशोत्सवानिमित्त परिसरात प्रचंड गर्दी असल्याने ठिकठिकाणी वाहनांची वर्दळ वाढलेली होती. अस्वस्थ व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी तातडीने उपचार करणे आवश्यक होते. याचे गांभीर्य ओळखून नगरसेवक शंकर पाटील यांनी लागलीच घटनास्थळी दाखल होऊन त्या रुग्णास पुढील उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. आता त्या रुग्णाची परिस्थिती उत्तम असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने दुर्गम भागातील गरजू, गरीब आणि अनाथ मुलींचा सांभाळ बेळगाव येथील शांतीनगर गजानन महाराज मंदिर शेजारी टिळकवाडी येथील आर्ष विद्या आश्रम करीत आहे. या आश्रमात त्या मुलींच्या शिक्षणाचा, राहण्याचा, खाण्यापिण्याचा तसेच आरोग्याची उत्तम काळजी घेतली जाते.
या आश्रमात राहणाऱ्या अशाही काही मुली आहेत ज्यांना गणेशोत्सवासारखे अनेक सण इतक्या मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात साजरे केले जातात हे कदाचित माहीतही नाही. अशा मुलींकरता या आश्रमाद्वारे आपली हिंदू संस्कृती, संस्कार, शैक्षणिक, खेळ इत्यादींची ओळख करून दिली जाते. गणेशोत्सवादरम्यान विविध धार्मिक, भजन, प्रवचन तसेच सामाजिक प्रश्नावर आधारित प्रबोधन करून कार्यक्रम आयोजित केले जातात. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील श्री ब्रह्मलिंग गणेश सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गणेश चतुर्थीनिमित्त सत्यनारायण पूजा व महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी केली जाते. पिण्याचे पाणी, पत्रावळ्या व इतर कचरा टाकण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रॉलीसह नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सोमवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थ, कमिटी, गावातील व परिसरातील रहिवासी यांनी गणेशाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. गल्लीतील प्रतिष्ठित नागरिकांनी गणेशाची पूजा करून महाप्रसादाची सुरुवात झाली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मिथुन अष्टेकर, परशुराम सुतार, उत्तम अष्टेकर, गोपाळ जाधव, मोनप्पा भास्कर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. खानापूर जांबोटी मार्गावरील अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात यावी, अन्यथा 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता जांबोटी बस स्थानक चौकामध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. मलप्रभा नदीवरील कुसमळी पुलावरून अवजड वाहतुकीला घालण्यात आलेल्या बंदीमुळे बेळगाव गोवा मार्गावरील अवजड वाहतूक खानापूर जांबोटी मार्गे वळवण्यात आली आहे. हा रस्ता अरुंद आणि वेड्या वाकड्या वळणांचा आहे. अवजड वाहनांमुळे बस व प्रवासी वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. मच्छे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 75वे वर्ष आहे. यानिमित्त मंडळाने लालबागच्या राजाची मनमोहक अशी श्रीमूर्ती साकारली आहे. या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रोज मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. रोज विविध आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी या मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात येतात. कॅम्पमधील रस्त्यांवरून रविवारी सायंकाळी एक आगळी वेगळी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक होती बाप्पाच्या लाडक्या मोदकाची. कॅम्पमधील ऋषिकेश सुलाखे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत जय हिंद चौक कॅम्प येथील गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी भव्य आकारातील मोदक बनवून घेतला. 51 किलोचा हा मोदक बाप्पासाठी आणि भक्तांसाठी देखील एक वेगळा उपक्रम ठरला. हा मोदक श्रींच्या मंडपात एका मिरवणुकीद्वारे नेण्यात आला. ही मिरवणूक पाहण्यासाठी कॅम्पमधील नागरिक दुतर्फा गर्दी करून उभे होते. त्यांनी या आगळ्या वेगळ्या मोदकाचेही दर्शन घेतले. तसेच जय हिंद चौक कॅम्पमधील गणपती बाप्पाचे देखील दर्शन घेऊन प्रसादही घेतला. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. इंगळी येथील कर्जबाजारी शेतकरी सचिन राजू पाटील वय 32 याने जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटनेविषयी अधिक माहिती अशी की सचिन यांनी गावातील विविध आर्थिक सहकारी संस्थेमधून शेतीसाठी 8 ते 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातून आपली वडिलोपार्जित जमीन कसत होते. मात्र अलीकडे कृष्णा नदीला आलेल्या महापुरात त्यांची संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाल्याने घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून सचिन पाटील यांनी आत्महत्या केली. या संदर्भातील फिर्याद त्यांची पत्नी राणी पाटील यांनी अंकली पोलीस स्थानकात दिली आहे. अंकली पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक व पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नवसाच्या निलगार गणपतीचे गत 3 दिवसांमध्ये 2 लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे. सोमवारी दर्शनासाठी मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले. वाढलेल्या भाविकांच्या संख्येमुळे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची एकच धावपळ उडाली. शनिवार, रविवार व सोमवार सुट्टी असल्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या राज्यातून मिळेल त्या वाहनाने भाविक दर्शनासाठी संकेश्वरमध्ये दाखल होत आहेत. शहरामध्ये सर्वत्रच लोकवर्दळीसह मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांची देखील गर्दी झाली आहे. यामुळे वाहन थांब्याची समस्या निर्माण झाली होती. वाढत्या गर्दीमुळे अनेक भाविक दर्शन न घेताच माघारी फिरताना दिसत होते.
गेल्या काही दिवसांपासून खानापूर रोड आरपीडी कॉर्नर येथील दुकानामागून ड्रेनेजचे पाणी नियमितपणे वाहत जात होते. मात्र अचानक तेच ड्रेनेजचे घाण पाणी आता दुकानामागील बाजूने बंद करून दुकानासमोरून वळवण्यात आलं आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. प्रसंगी काही वेळी हेच पाणी दुकानात शिरत असल्याने येथील व्यावसायिकांना याचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. या समस्येबाबत येथील व्यावसायिकांच्या वतीने बेळगाव महानगरपालिका आयुक्तांना लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही असे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तरी याची दखल महानगरपालिकेने त्वरित घ्यावी अशी मागणी येथील व्यापारी वर्गातून केली जात आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.